हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? ॲज युजल मस्तच असाल तर चला, आज मी तुमच्यासाठी एक छोटा चिमुकलीचा डान्सचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे बघा, डान्स सुरू झालेला आहे आणि हा सोसायटीमधला गणपती आहे आणि इथे ही चिमुकली डान्स करते आहे. हिचं नाव आहे प्रिशा. अत्यंत गोड, समजदार आणि खूप अशी ॲक्टिव्ह मुलगी आहे. तिच्या एक्सप्रेशन्स बघा किती सुंदर आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की सॉन्ग का नाही लावलं, तर ॲक्च्युली सगळ्यात पहिले हे सॉन्ग कोणतं आहे ते मी तुम्हाला सांगतो. हे सॉन्ग आहे आमच्या पप्पांनी गणपती आणला. तर त्या सॉन्गवरती ते लहान मुलांचं गाणं आहे आणि त्यावरती डान्स करत होती. ती अतिशय परफेक्ट डान्स करत होती. तिला कुठलाही सराव वगैरे न करता किंवा कुठलाही डान्स क्लास न लावता की इतक्या सुंदरपणे परफॉर्म करत होती की तिने त्या मंडपमध्ये असणाऱ्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. खरंच खूप हुशार, अत्यंत आणि गुणी मुलगी आहे ती. तर या व्हिडिओ मला पोस्ट करण्याचं कारण असं की मला याच्यातून, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक मेसेज द्यायचा होता की तुमच्याही घरात असे लहान मुलं असतील, त्यांना जर अशा काही ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायला आवडत असेल तर तुम्ही नक्की घेऊ द्या. साधारणतः असं म्हटलं जातं की काय तो डान्स, काय ते सिंगिंग, त्यामध्ये काय करिअर असतं का? पण असं नका करू. नुसतंच इंजिनियर, डॉक्टर, वकील बनून काही होत नसतं. तर अशा ज्या काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी असतात यातून पण असे खूप हिरे बाहेर पडतात. हे सुद्धा आपल्या देशाचं भविष्यच आहे. आपली प्रिशा सुंदरसा डान्स करत होती. तिने इतकी छोटीशी आणि इतकी छोट्याशा नववार साडीमध्ये ती फार सुंदर दिसत होती आणि तुम्ही तिचा जर डान्स बघितला तर ती तुम्हाला खूप कॉन्फिडंट दिसेल. असं लाजणं वगैरे काही नव्हतं किंवा लहान मुलं फार शाय असतात तसं पण काही नाही आहे. खूप बिनधास्तपणे आणि एन्जॉय करून ती डान्स करत होती. तर तुम्हाला हा डान्स आवडला असणारच, यात काही शंका नाही. बस मला फक्त या व्हिडिओमधून एकच मेसेज द्यायचा होता की तुमच्या घरात जर अशी काही लहान मुलं असतील, अगदी तुमचीच नाही पण तुमच्या घरात कुणाची अशी जर लहान मुलं असतील आणि त्यांना जर अशा काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीमध्ये जर भाग घेण्याचा छंद असेल, कुणाला गायनाचा, डान्सिंगचा, प्रत्येक आता बरंच काय काय आलेलं आहे, कुणाला वाद्य वाजवण्याचा, तर असे जर त्यांचे काही छंद असतील तर तुम्ही नक्की जपा. कारण त्यातून त्यांचं खूप पुढे प्रोग्रेस होईल आणि त्यांच्या बालमनावर सुद्धा परिणाम होणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. हा छोटासा व्हिडिओ, हा फक्त एक छोटासा मेसेज द्यायचा होता, त्यासाठी होता. पुन्हा भेटूया आपण नवीन दुसऱ्या अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना अतुल सपकाळे ओपन हार्टेड बॉय या चॅनलकडून बाय बाय. थँक्यू सो मच.